नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवात करूया एका महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीने। संजय निरुपमांना पक्षात घेण्याबाबत शिंदेंच्या सेनेत एकमत झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत एकमत झाल्याची चर्चा असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तर निरुपम उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेत। गिरीश, काय सविस्तर अपडेट? नक्कीच आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत एक बैठक घेतलेली आहे। लोकसभा मतदारसंघाबाबतची ही बैठक होती आणि अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक चर्चा या बैठकीमध्ये झाल्याचं बोललं जातं। त्यासोबतच उत्तर पश्चिमचे दावेदार असणारे संजय निरुपम यांचा देखील उद्या शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश होऊ शकतो, यावर देखील चर्चा झाल्याची माहिती अंतर्गत सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे नेमकी भूमिका आता काय असणार आहे संजय निरुपम यांची हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि जर त्यांनी उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर मात्र त्यांना उत्तर पश्चिम मधून उमेदवारी मिळणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण त्यांनी यापूर्वीच दावा केलेला होता की आपण लवकरच काहीतरी महत्त्वाची बातमी देणार आहोत आणि त्याचसोबतच उत्तर पश्चिम मधूनच आपण उमेदवार असू आणि निवडणूक सुद्धा याच ठिकाणाहून लढू। त्यामुळे त्याच अनुषंगाने आणि त्याच दिशेने ही सगळी पावलं जात आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। याची तयारी सुद्धा अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शिवसेनेमध्ये आता सुरू झालेली आहे। एक सर्वे सुद्धा काल आणि परवाच्या दिवशी करण्यात आला होता आणि संजय निरुपम जर त्या ठिकाणाहून उमेदवार असतील तर शिवसेनेची परिस्थिती काय असेल याबाबतचा देखील आढावा घेण्यात आला होता। त्यामुळे अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत आणि संजय निरुपम हे शिवसेनेमध्ये येणार आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।